अवस्था झालेली आहे। कारण काय आहे की झिरपीमधून मातब्बर लोकांनी आपल्या राजकारणाचा पाया इथं रचलेला आहे। पण ताडगाव सर्कलला आता ज्याच्या नावाने ओळखलं जातं इथं म्हणावं तसा विकास झालेला नाही असं हे स्पष्ट दिसतंय। कारण का तर महादिग्गजांनी टोपे साहेबांनी असेल किंवा भैया साहेबांनी असेल त्यांच्या राजकारणाचा पिंड इथंच घडवलेला आहे आणि झिरपीने अनेकांना मोठं करण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये चौथे साहेबसुद्धा असतील की त्यांचा पहिला जो सभा होती ती ही झिरपीनेच गाजवलेली आहे आणि त्यांनाही आमदारकीची माळ ही गळ्यात घातलेली आहे। पण झिरपीचा आपण जर सध्याचा परिस्थिती बघितली तर तसा विकास म्हणावा तसा झालेला नाही हे स्पष्ट। मग तुमचं मतदानाचा कौल कोणाकडे? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, नोटा का तुम्ही स्वतःच उमेदवार असाल? नेमकं काय? आता याच्यामध्ये थोडंसं अजून तरी स्पष्ट चित्र दिसत नाही। कारण महाविकास आघाडी होणार, युती होणार की कुणी अपक्ष लढणार आतापर्यंत तर तसं स्पष्ट चित्र तर दिसत नाहीये। मात्र जेव्हा हे स्पष्ट चित्र दिसेल तेव्हा नक्कीच जनतेचा कौलही स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। कारण सध्याच्या जरी भाजप असेल काय असेल परंतु सध्या प्रत्येक पक्ष भाजपचंच नाव घेण्यापेक्षा प्रत्येक पक्ष हा एकला विरोधी भूमिका आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडी ही युतीच्या माध्यमातून लढते। तर तुमचा कौल कोणाला राहील किंवा तुमचं मतदान कोणाला राहील जिल्हा परिषद सर्कलचं? आता माझं मत असण्यापेक्षा हे सर्वांचंच मत असणं गरजेचं आहे। कारण आपण बघतो आहोत की तुम्ही आता सांगितलं की राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपचं शासन आहे, झिरपी गावामध्येही सरपंच भाजपचाच आहे। पण होतं असं की जेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची वेळ येते तेव्हा त्यांचा 99% हा मतदार हा शेतकरी आणि शेतमजूर असतो। मात्र शेतकरी आणि शेतमजुराकडे कोणत्याच पक्षाने आत्तापर्यंत लक्ष दिलेलं नाही। आता मी एक तुम्हाला उदाहरण देऊ शकतो की मागे जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन चालू होतं 4 दिवस फळबागेसाठी जेव्हा आपण पाहिलं की फळबागेसाठी पीक विमा भरणं होतं पण 4 दिवसासाठी नेटच दिलं नव्हतं आणि त्याच्यानंतर जर